मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये सर विनायक जोशी, अविनाश बंगाळ आणि विश्वनाथ लिंगायत अशी 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम. चला सामन्याला सुरुवात करा. मॅच ऑफिशियल्स पंचांना विनंती आहे, सामन्याला सुरुवात करा. टॉसचा आपण पाहिलं तर निर्णय विक्रोळी संघाने दिलाय. टॉस जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. विनंती असेल पाटील 11 आपण आपले 2 सलामीवीर बॅटर मैदानामध्ये पाठवा बॅटिंगसाठी. आणि पाटील 11 संघ आपलाच देखील विनंती, आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. क्रिकेटचा महासंग्राम दुसरा सामना, महत्वाचा सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय सुमित ढेके इन ॲक्शन, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गिरीश कोचरेकर, विक्रोळी अमोलजी म्हात्रे सरांचा संघ आहे. भव्य दिव्य आयोजन, सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना टीम पाटील 11 या संघाकडून 2 सलामीवीर फलंदाज सुमित, भरत ढेकळे आणि त्याच्या सबवेत आपण पाहतोय यश कोठारी. चांगला फॉर्म मध्ये हा खेळाडू देखील युवा टॅलेंटेड फलंदाज आहे आणि तोच खेळाडू आता सलामीवीर फलंदाज म्हणून टीम पाटील 11 या संघाकडून मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. टीम पाटील 11 एक्स्ट्रा प्लेअर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. विनंती असेल अतिरिक्त खेळाडू अथवा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा. विक्रोळी विरुद्ध पाटील 11 सामना क्रमांक 2. पहिल्याच सामन्यामध्ये आर्यन भोईर चमकला. 1 षटक हाताळत असताना 4 धावा त्याने खर्च केल्या, 3 मोठ्या विकेट्स पटकावल्यानंतर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पहिल्याच सामन्यामध्ये पटकावलाय. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज, सध्या चर्चेचं नाव आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याचीच चर्चा होते. पहिल्या सामन्यामध्ये आर्यन भोईर. हा देखील सामना चांगला रंगेल. विक्रोळी आणि पाटील 11 मोठमोठे स्टार कास्ट इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय यश कोठारी आणि डाऊन स्ट्रायकिंग एंडला सुमित ढेकळे. टीम पाटील 11 या संघाकडून सलामीवीर फलंदाज बनून
बॉल गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गिरीश कोचरेकर, स्ट्रायकिंग एंडला यश कोठारी. सामना क्रमांक 2, दिवस क्रमांक 1, वळी मान्सून धमाका. येस, लेट्स प्ले गेम ऑन. गिरीश कोचरेकर, पहिला बॉल आखूड टप्प्याचा, त्याला पूल करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवले गोशंकी क्षेत्रात आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडले. विक्रोलियन्स विक्रोळी एका बाजूला आपण पाहतोय आणि पाटील 11. नाणेफेकीचा कौल देखील टीम विक्रोलियन्स संघाने जिंकल्यानंतर मात्र प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन या मॅचचा आनंद घेते. त्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वळी बांधून धमाका या स्पर्धेमध्ये काही प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. सोडून दिलाय बॉल, वेल लेफ्ट केलेला हा बॉल. पंच मात्र वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची दोन्ही आकड्यावर. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, पूल झालाय सक्सेसफुल आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी यश कोठारीच्या बॅटमधून येतोय सिक्सर. दुसऱ्या सामन्यातील पहिला षटकार आलाय यश कोठारीच्या बॅटमधून. चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज अक्षरशः गाजवली होती स्पर्धा. नुकतीच आपण पाहिलं तर बॅटरच्या कोलगेट गाऊडवर झालेली ती स्पर्धा या खेळाडूने गाजवली होती. यश कोठारी तोच मैदानात बॅटिंग करत असताना. पुढचा बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न अयशस्वी होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय, चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळते गिरीश कोचरेकर. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. 8 धावा धाव फलकावरती झालेत. एक षटकार आतापर्यंत ठोकला यश कोठारीने. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम पाटील 11 संघाकडून बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. आता आणखीन एक चेंडू दीर्घावेताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गिरीश कोचरेकर यांचा. यष्टीरक्षक देखील चांगला प्रयत्न करतायत यष्ट्यांच्या मागे, ते करणं गरजेचं आहे. प्रत्येक धाव महत्वाची या मॅच मध्ये. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवलंय यावेळेला मैदानाच्या बाहेर आणि बॉल मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. चांगला स्ट्रोक यश कोठारीच्या बॅटमधून. आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार. या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आता जाऊन पोचली धावफलकावरती टीमची 12. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते बॅटिंग करत असलेल्या संघाकडून. यावेळेला उसळी घेणारा चेंडू बरोबर पिचिंग झालाय. उसळी घेतली चेंडूने. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती टीम पाटील 11. 12 बिनगडी बाद. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1 षटकार 1 चौकार. पहिल्या षटकामध्ये यश कोठारीच्या बॅटमधून आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं गिरीश कोचरेकर यांनी. अवघ्या 12 धावा त्यांनी खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय या वरळीमध्ये. हे भव्य दिव्य आयोजन ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत देखील घेताना पाहायला मिळाले. विश्वसाई दरबार त्याचप्रमाणे विश्वमित्र क्रीडा मंडळ आणि त्यांनी घेतलेली मेहनत स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल दोन्ही संघांना. आणि कव्हर क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. राहुल वराडकर आले गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती झाले. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय राहुल वराडकर आलेत. सुमित ढेकळे स्ट्रायकिंग एंडला बाहुबली इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये टीम पाटील 11 या संघाकडून. कव्हर क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून आपण आनंद घ्या मॅचचा.
राहुल पहिला बॉल हलक्या हाताने ढकलल्या बॉलला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 13. सुमितला देखील ठाऊक आहे, कारण यश कोठारीच्या बॅटमधून मोठे फटके आले पहिल्या षटकामध्ये. त्याला स्ट्राईकवरती ठेवणं सातत्याने गरजेचं या मॅचमध्ये आणि तोच प्रयत्न आता मात्र पाहायला मिळाला. हलक्या हाताने बॉलला स्टीअर केलं, ढकललं, स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक चेंज केली आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो यश कोठारी. मागील मॅचमध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आर्यन भोईर अक्षरशः चमकला, त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. युवा टॅलेंटेड गोलंदाज, सध्या चर्चेचं नाव आणि या स्पर्धेमध्ये देखील चमकताना पाहायला मिळाला पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये आपण पाहतो यश कोठारी चांगल्या फॉर्ममध्ये तो बॅटर. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल प्रचंड वेगात हाताळला होता राहुल यांनी. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर एकेरी धावली, दुसरा बॉल निर्धाव हाताळलाय राहुल वराडकर यांनी. सातत्याने कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय सुमित ढेकळे. फलंदाज यश कोठारीला एका बाजूला आपण पाहतोय अनुभव आहे, एका बाजूला युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर खाली राहिला, गेल्या बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, चांगला कमबॅक करतोय राहुल वराडकर. हीच ओळख राहिली आहे गोलंदाजाची. जिथे जिथे संघाला गरज भासली आहे त्या त्या ठिकाणी मात्र राहुल वराडकर मात्र गोलंदाजीसाठी आलाय आणि संघाला कमबॅक करून दिले प्रत्येक मॅचमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा बिगिर करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल त्या ठिकाणी अडलाय जरूर गवतामध्ये. बॉल शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. आदित्य दळवी बॉलपर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एडी देखील इन ऍक्शन पाहायला मिळतात. आदित्य दळवी. आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे. पावसामध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद हे सर्वच खेळाडू घेताना पाहायला मिळतात. प्रेक्षक देखील या पावसाचा आनंद घेत आहेत. काही उद्या आम्हाला हा सामना पाहायचा आहे, कारण महत्वाची लढत आहे. एका बाजूला पाटील 11 आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे विक्रोळी. चांगली मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल केला जातोय. सुमित ढेकळे स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्या धाव फलकावरती 14 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर. टप्प्याचा बॉल, त्याला पूल करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे आणि लांबी देखील गाठली आहे चेंडूने आणि बॉल फरार झालाय मैदानाच्या बाहेर. येतोय सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून चौकार. काय फटका खेळलाय पहा. प्रचंड वेगात बॉल होता, त्याला पूल केलं, उंची जास्त गाठली, लांबी देखील बॉलने गाठली आणि त्यानंतर मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. धावा झाल्या धाव फलकावरती 18 ऑन बोर्ड. आत्ता स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन राहुलने केलंय आणि बॉल मात्र गोषंकी क्षेत्रामध्ये जाताना ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव जरूर आली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा विचार केला तर थोडंसं महागडं षटक हाताळलं होतं गिरीश कोचरेकरांनी. 1 षटकार 1 चौकार यश कोठारीच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. त्या षटकामध्ये 12 धावा गिरीश कोचरेकरने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर राहुल वराडकरने एका चौकाराच्या मदतीने अवघ्या 7 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती. टीम पाटील 11 19 बिनगडी बाद. हे भव्य दिव्य आयोजन, सगळ्यांनाच बुरळ पाडणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. सगळ्यांनाच आतुरता होती या स्पर्धेची, केव्हा रंगणार ही स्पर्धा. वळली बांधून धबाका. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, दुसरा सामना रंगतोय मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा आपण पाहतोय. गिरीश कोचरेकर यांना आमंत्रित केलं जाईल हे षटक हाताळण्यासाठी. गिरीश कोचरेकर. षटक क्रमांक 3, पहिला बॉल. स्ट्रायकिंग एंडला यश कोठारी. चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज. पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार आलाय. तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. स्ट्रायकिंग एंडला यश. गिरीश कोचरेकरचं हे वैयक्तिक दुसरं षटक, संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज आहे.
पहिला बॉल हॅफ ट्रॅकर, त्याच्यावरती आक्रमण यश कोठारीच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार रुबाबदार धमाकेदार षटकार. काय स्ट्रोक खेळलाय पहा, बॅकफुट वरती आले, त्या बॉलचा अंदाज घेतला आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिले तर षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 25 धावा धावफलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. यश कोठारी आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय या मॅच मध्ये इन ऍक्शन. पंचवीस धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रगतीपथावर. गिरीश कोचरेकर पहिल्या बॉलवर षटकार ठोकला यशने. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळायचा होता, दिशा थोडीशी चुकली आणि बॉल मात्र गोषंकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतो एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 26 ऑन अ बोर्ड. हो, यावेळेला चांगला बॉल, थोडीशी दिशा मात्र चुकते आहे. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने गिरीश कोचरेकर यांच्या माध्यमातून. वाईट बॉल आणि अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. गिरीश कोचरेकर हे षटक हाताळण्यासाठी सज्ज. संघाचा कर्णधार यावेळेला देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर दिलेश देवरुखकर बॉल पर्यंत पोहोचतायत, तोपर्यंत एक चौटी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची आता 28 या आकड्यावर. 28 ऑन अ बोर्ड. हो, यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक गिरीश कोचरेकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव आणि त्यानंतर मात्र एक अवांतर धाव आणि आता एक धाव आणि आता मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ही ओळख राहिली आहे गोलंदाजाची देखील. त्याला ठाऊक आहे कमबॅक करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. स्लोअर वन डिलिव्हरी, पिक करण्याचा प्रयत्न, बॉलला पिक केलंय आणि पाठवलंय बॉलला मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून षटकार. आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 34. दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्या दोघांच्याही बॅट मधून धावा येत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून 1 षटकार 1 चौकार. यावेळेला फटका फसलाय. मंगेश वैती बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. फोर्स लाभ जवाब टाकले होते त्या ठिकाणी मंगेश यांनी. चिखलामध्ये लोळले पडले. जेल मात्र पकडण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला, पण फलंदाजाला मात्र जीवनदान मिळाले. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. म्हणजे तिसऱ्या षटकाचा खेळ देखील आता समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 36. बिनगडी बाद टीम पाटील 11.
36 धावा धावफलकावरती झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या डावातील शेवटचे 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय राहुल वराडकर यांना आमंत्रित केलं जाईल. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिक स्पेल राहिला होता आतापर्यंत त्याचा. हे 4थं षटक त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आता मात्र कर्णधाराने सोपवली. तो गोलंदाजीसाठी आलाय राहुल वराडकर. आमचे हितचिंतक माननीय जी स्वप्नीलजी शिरवडकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना देखील विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत वर्ली मान्सून धमाका या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर झेल टिपलाय. विकेट आली आहे पहिली. यश कोठारी बॅक टू द पॅव्हेलियन. माननीय जी स्वप्नीलजी शिरवडकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिली विकेट आली आहे. गोलंदाज आपण पाहतोय राहुल वराडकर. 4थ्या षटकामध्ये ही पहिली विकेट. आणि वैयक्तिक जर आपण पाहिलं तर यश कोठारीने या मॅच मध्ये 13 चेंडूंमध्ये 20 धावा केल्यात. 36 धावा धावफलकावरती. एक गडी बाद टीम पाटील 11. पहिला धक्का. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय A1 पवन केने मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग साठी. 36 धावा धावफलकावरती. एक गडी माघारी परतलाय. आज सगळ्यांचं लक्ष या खेळाडूवर असणार आहे. चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू देखील. A1 पवन चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते. टीम पाटील 11 आहेत. संघाकडे सुमित ढेकळे संघाचं प्रतिनिधित्व करतायत. यश कोठारेने चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. तो माघारी परतला. तो माघारी परतल्यानंतर मात्र पवन केने मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विकेट मिळवून दिले राहुल वराडकर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. पवनसाठी पहिलाच बॉल खेळत असताना लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉलला ढकललंय. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. फिल्डर पोहोचलेत बॉल पर्यंत. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 37 ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर बॉल होता. प्रचंड वेगात बॉल हाताळला होता आणि बॉल मात्र जर आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 38 या आकड्यावर. 38 ऑन बोर्ड. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. हो पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल हाताळला होता राहुल यांनी. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते राहुल वराडकर यांची. खासियत राहिली या गोलंदाजाची. सातत्याने त्याचं कौतुक करावं लागेल या मॅच मध्ये. दुसरं षटक हाताळत असताना त्याने अवघ्या 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र 4थं षटक तो हाताळतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 मधील धावा झाल्या धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती. एक गडी बाद टीम पाटील 11. शेवटचे 2 चेंडू शिल्लक 4थ्या षटकातील. राहुल वराडकर ज्यावेळेला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. बॉल पर्यंत पोहोचण्याचा स्वतः प्रयत्न केला राहुल यांनी. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 39. शेवटचा 1 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 4 मधील. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 3 धावा खर्च केलेत. एक विकेट आतापर्यंत राहुल वराडकरने पटकावली ती म्हणजे यश कोठारीची. इकॉनॉमिक स्पेल आतापर्यंत पाहायला मिळतो राहुल वराडकर यांचा. शेवटचा बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर प्रयत्न करतायत. पवन केने त्याला जीवनदान मिळालंय.
तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा आहे. का धावेवर आता समाधान मानावा लागेल. चांगला प्रयत्न केला होता फिल्डरने त्या ठिकाणी. म्हणजेच षटक क्रमांक आता 4चा खेळ देखील समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती झाल्या. टीम पाटील 11 आणि एक गडी माघारी परतलाय. राहुल वराडकरचं कौतुक करावं लागेल, कारण 2 षटके हाताळत असताना त्याने 11 धावा खर्च केल्या. एक विकेट त्याने मोठी पटकावली आहे यश कोठारीची. आता शेवटचे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आदित्य दळवी त्या ठिकाणी आहेत. एक धाव घेतली आहे आणि दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहिजे. चांगलं बॅकअप त्या ठिकाणी दिलं गेलंय. 5वं षटक आपण पाहतोय या मॅच मधील. पहिल्या डावातील गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर सौरभ अंकुश आलेत आणि त्याच्या पहिल्या बॉलवरती एकेरी धाव देखील येताना पाहायला मिळते. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 41. हो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय आणि गरज आहे अशाच बॉलची, कारण महत्वाची लढत आहे. समोर जर आपण पाहिलं तर पाटील 11 संघ चांगल्या फॉर्म मध्ये. सुमित ढेकळे त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज पवन केने तो खेळतो वैयक्तिक 3 धावांवर बॅटिंग करत असताना. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केलाय आणि बॅटची वरची कडा घेतली होती जरूर. यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची आता 42 या आकड्यावर. हो, यावेळेला पुन्हा एकदा प्रचंड वेगात बॉल हाताळला होता. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. सौरभ अंकुश कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. पहिल्या बॉलवर एकेरी धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या बॉलवर एकेरी धाव आणि चौथा बॉल देखील आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या. धावा झाल्या धाव फलकावरती 42. 5वं षटक प्रगती पथावर. पहिल्या डावाचा खेळ मार्गस्थ आहे. सामना क्रमांक 2 विक्रोळी विरुद्ध पाटील 11. हो, यावेळेला आणखीन एक चेंडू. पुन्हा एकदा प्रचंड वेग. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 5 मधील. आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. सौरभ अंकुश त्याचं कौतुक करावं लागेल. विक्रोळी टीम कमबॅक करते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केलाय. आता आणखीन एक चेंडू. पाहिलं तर गोशंकी क्षेत्र जाताना पाहायला मिळतोय. एक धाव जरूर मिळेल आणि आता रिव्ह्यू घेतला गेलाय. आता मात्र त्याची पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. बॅटिंग करत असलेल्या संघाने मात्र आता रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर आमची पडताळणी करतायत अविनाशजी बंगाळ, त्याचप्रमाणे विश्वनाथ लिंगायत आणि विनायकजी जोशी असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आणि पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉल असणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता या व्हाईट बॉलच्या मदतीने जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 44. 44 धावा धाव फलकावरती. व्हाईट प्लस 1. यस, 44 धावा धाव फलकावरती झाल्यात. 44 ऑन बोर्ड. 5वं षटक प्रगती पथावर. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली गेली आहे गोलंदाजाला. सौरभ पवनसाठी. वा, केवढा लांब मारलाय बॉल. पवन केने इज ऑन फायर नाव. उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय.
पवन केने यांच्या बॅटमधून षटक क्रमांक आता 5चा खेळ समाप्त झालाय आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 या आकड्यावर. अंकुशने आणि तदनंतर मात्र शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार आला पवन केनेच्या बॅटमधून, म्हणजे 10च्या सरासरीने आतापर्यंत 50 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. जेडी आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 50 धावा धाव फलकावरती झाल्यात. देत ओव्हरचं षटक. या षटकामध्ये आणखीन किती धावा येतील पाहावं लागेल, कारण पवन केनेच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. सौमित ढेकळे जो सलामीवीर फलंदाज, त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आतापर्यंत पाहायला मिळतोय. तो स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळेल. जेडी जयदीप आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, प्रयत्न करतोय आणि झेल त्याच्याकडून निसटलाय. तोपर्यंत 2 धावा मात्र धावून पूर्ण केलेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 52. 52 ऑन बोर्ड. यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. रन मात्र आपण पाहिलं तर मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या बॉल आता मात्र निर्धाव आलाय. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 52. 52 ऑन बोर्ड. टीम पाटील 11 एक गडी माघारी परतला. यश कोठारी त्याने चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. पुढचा बॉल कोदून काढलाय. यावेळेला फिल्डर आहेत आणि प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर होता. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेलाय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 54 या आकड्यावर. 54. यावेळेला देखील पुन्हा एकदा चांगला बॉल जेडीने हाताळलाय. बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रात. रन मिळेल. एक धावसंख्या एकने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 55. 55 ऑन बोर्ड. आतापर्यंत 4 चेंडू गोलंदाजाने हाताळलेत. त्याने 5 धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या डावातील. यावेळेला प्रचंड वेगात बॉल हाताळलाय. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. काय षटक हाताळलाय जयदीप यांनी. आतापर्यंत त्याने 5 बॉल हाताळलेत आणि त्या 5 बॉलमध्ये 5 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावा झाल्या धाव फलकावरती 55. 55 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना मात्र आता धावबादच्या स्वरूपात विकेट आली आहे. म्हणजेच पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती टीम पाटील 11 56. जिंकण्यासाठी मात्र 36 बॉल आणि 36 बॉलमध्ये 57 धावांची गरज असणाऱ्या टीम विक्रोलियन्स संघाला सामना जिंकण्यासाठी.
मान्सून धमाका आणि या सर्वच मान्यवरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाच्या खेळाला आता सुरुवात होईल. 36 बॉल आणि 36 बॉलमध्ये मात्र जिंकण्यासाठी 57 धावांची गरज असणाऱ्या टीम विक्रोळी. चला 2 सलामीवीर बॅटर या आणि विनंती असेल टीम पाटील इलेव्हन आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या. सर्वच मान्यवरांचा विशेष सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपण वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. जातोय दुसऱ्या डावाच्या दिशेने. चला विक्रोळी जास्त वेळ वाया घालू नका विनंती असेल, कारण वेळेचं देखील बंधन आहे. सर्वच सामने आपण पाहतोय 66 षटकांचे खेळ होतोय. आयोजन समितीची देखील सूचना आली आहे. सलामीवीर फलंदाज कव्हर क्षेत्रामध्ये जे प्रेक्षक खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आहे, प्लीज थोडं सहकार्य करा विनंती असेल. 36 मध्ये 57 करायचे आहेत. पहिला बॉल, पहिलं षटक. सूर्या स्ट्रायकिंग एंडला शशिकांत, नॉन स्ट्रायकिंग एंडला उजेर. महत्वाची लढत, दोन्ही संघांना सामना जिंकायचे आहे. पाटील इलेव्हन आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय विरुद्ध दिशेला जर आपण पाहिलं तर विक्रोळी या संघ. 57 धावांची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल. चेंडूला सन्मान दिला, हलक्या हाताने ढकलल्या बॉलला. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडले. एक धाव फलकावरती. आता मॅचचं समीकरण 35 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 35 बॉल मध्ये 56ची गरज असणार आहे आता मॅच मध्ये. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न उजेर यांचा पाहायला मिळाला. जरूर होता. बॅटची कडा घेतली तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे. 2 धावा धाव फलकावरती झाल्या. 2 ऑन बोर्ड. 57चा पाठलाग करतोय संघ विक्रोळी. 2 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 34 आणि या 34 मध्ये 55ची अजूनही गरज असणार आहे.
चांगला बॉल आणि पंच मात्र आपण पाहिलं तर आता नो बॉल घोषित करतायत. नो बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 3. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. ओह, प्रचंड वेगात बॉल हाताळलाय. पहा काय बॉल हाताळला होता. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रात जरूर गेलाय. 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या फ्री हिटच्या बॉलवर एकेरी धाव आली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 4. वेग आहे या गोलंदाजाकडे, प्रचंड वेग आहे सूर्याकडे. तोच गोलंदाज आता चमकतो या पहिल्या षटकामध्ये. वेगवान सूर्या ज्यावेळेला फुलटॉस बॉल होता, लो फुलटॉस, त्याला फक्त दिशा दिली आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दुसरी धाव देखील पूर्ण. प्रत्येक धाव मात्र महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. टीम विक्रोळी त्याच्यासाठीच मात्र प्रयत्न करत असताना पाहायला मिळते. ते दोन्ही फलंदाज धावा झाल्या धाव फलकावरती. आता 6 ऑन बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर. 57चा पाठलाग. 6 धावा धाव फलकावरती झाल्या. टीम विक्रोळी. उजीर आणि त्याच्या समवेत शशिकांत कदम जोडी. सूर्य आलाय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 1 तो हाताळतोय. आतापर्यंत त्याने आपण पाहिलं तर 6 धावा त्याने खर्च केले आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त. बॅकफुटवर आलेत. पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर जज करतायत. अगदी सोपा झेल आणि या पहिल्या षटकामध्ये विकेट आली आहे. शशिकांत कदम बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. मिळतोय आदित्य दळवी, मॅन फ्रॉम काळा चौकी. एडी आलेत बॅटिंगसाठी. आदित्य दळवी. अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 6. 1 गडी बाद. टीम विक्रोळी. आदित्य दळवी एडी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सूर्या. समोरच्या दिशेने फटका खेळलाय आदित्यने. फिल्डर यश त्या ठिकाणी होते. प्रयत्न त्याने चांगला केला. झेल त्याच्या हातातून शेवटच्या क्षणाला निसटलाय आणि आता 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 7. 1 गडी बाद. टीम विक्रोळी. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. 30 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 30 चेंडूंमध्ये 50 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगला प्रयत्न यश कोठारीने त्या ठिकाणी केला जरूर. लॉंग ऑफ मध्ये तो तैनात होता. त्याने सूर मारला. झेल त्याच्या हातातून शेवटच्या क्षणाला निसटला. फलंदाज आदित्य दळवीला जीवन दान मिळालं आणि त्यानंतर मात्र ही धाव पूर्ण केली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धाव फलकावरती पाहायला मिळते. चांगलं षटक म्हणावे लागेल सूर्याचं, कारण नो बॉल जरूर हाताळला होता या षटकामध्ये. त्याने अवघ्या 7 धावा त्याने खर्च केल्या. आता मॅचचं समीकरण उर्वरित चेंडू शिल्लक आहे 30 आणि 30 मध्ये करायचे आहेत 50. नवीन गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2. ओ, पहिला बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. पहिलाच बॉल काय हाताळलाय पहा. डॉट बॉल आलाय. सोहेल शेख आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित 29 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 बॉल मध्ये 50ची गरज. स्ट्रायकिंग एंडला आदित्य दळवी. चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज देखील. काय चौकीचा ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान या खेळाडूने अक्षरशः गाजवले. तोच फलंदाज आता आपण पाहतोय मैदानामध्ये. आदित्य दळवी एडी. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल.
बॅकफुटवर आलेत, पुल करण्याचा प्रयत्न केलाय. नो बॉल आता पंच घोषित करतायत आणि आता रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करत असलेल्या संघाने त्याला चॅलेंज केले, त्याची पडताळणी आता केली जाईल. पाहायला मिळत आहेत वर्ल्ड मान्सून धमाका या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील आणि रिव्ह्यू देखील आपण पाहिलं तर गमावलाय, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतला होता, आपण याची नोंद घ्या. नो बॉल आणि या नो बॉलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली. धाव फलकावरती टीमची आता 8 या आकड्यावर 8 धावा धाव फलकावरती झाल्यात. टप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगात हाताळला होता हा चेंडू. काय गोलंदाजी करतोय सोहेल. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. वेगवान सोहेल शेख गोलंदाजीसाठी. समोर आपण पाहतोय आदित्य दळवी, बॅटिंग करावी लागेल. 57चा पाठलाग पूर्ण होईल का पाहायचा. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, लगातारचा दुसरा चेंडू त्याने निर्धाव हाताळलाय. म्हणजेच आतापर्यंत एकच धाव आली या षटकामध्ये, ती म्हणजे अवांतर धाव, नो बॉलच्या स्वरूपातली ती धाव. सोहेल शेखचं महत्वपूर्ण निर्णायक षटक या मॅच मधील पाहायला मिळतोय. वेग आहे या गोलंदाजाकडे. चर्चा सूर्याची देखील होईल. पुन्हा एकदा बॅकफुटवर आले, पुल करण्याचा प्रयत्न. बॉल आपण पाहिलं तर गोलशंकित क्षेत्रात ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या एकाने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 9 या आकड्यावर, 9 ऑन बोर्ड. आतापर्यंत 4 चेंडू गोलंदाजाने हाताळलेत. सोहेल शेख महत्वपूर्ण षटक, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. धावा झालेत 9. 57 करायचे सामना जिंकण्यासाठी. उजेर आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आदित्य दळवी. बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता आणि आता पंचांकडे पाहावं लागेल. वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने वाईड बॉल +1 अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती आता 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावरती झालेत. महत्वाची लढत, दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला दिवस, दुसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. वर्ल्ड मान्सून धमाका आज 26 जुलै 2025. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. सौजन्य ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर आणि संपूर्ण विश्वसाई दरबार, विश्वमित्र क्रीडा मंडळ खूप सारी मेहनत घेताना पाहायला मिळते. आता पंचांचा निर्णय येतोय, नो बॉल आणि या नो बॉलच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड, 12 धावा धाव फलकावरती. पावसाला आता सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस, पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा, वर्ल्ड मान्सून धमाका, क्रिकेटचा महासंग्राम. जिंकणार कोण? सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल ही मॅच. आता नो बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 12.
दुसरं षटक प्रगतीपथावर. अवांतर धावा खूप साऱ्या येत आहेत या षटकामध्ये. सोहेल शेख हा गोलंदाजी करतोय. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची आता 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. अजूनही जर आपण पाहिलं तर आता शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. सुमित ढेकळे सातत्याने कानमंत्र दिला जातोय गोलंदाजाला. ते करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण त्याला देखील ठाऊक आहे किती महत्वाचा सामना आहे. हा सामना जिंकणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. तोच कानमंत्र सातत्याने देत असताना पाहायला मिळतोय. मुसळधार पाऊस, गोलंदाजीसाठी सोहेल, समोर उझेर, प्रचंड वेग, काय बॉल पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 13. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलते. पहिल्या षटकाचा विचार केला तर सूर्याने पहिलं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये त्याने 7 धावा खर्च केल्या. दुसरं षटक आपण पाहिलं तर सोहेल शेखचं त्याने त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल त्याने 6 धावा खर्च केल्यात. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती आता 13. 24 बॉल मध्ये आता 44 गरज सामना जिंकण्यासाठी. विक्रोळी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय सूर्याला आमंत्रित केलं जाईल. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जातंय. रनची गरज असणाऱ्या या मॅच मध्ये विक्रोळी षटक क्रमांक 3. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी सूर्या. पहिलं षटक हाताळत असताना त्याने अवघ्या 7च धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिक स्पेल त्याने हाताळला आणि म्हणूनच की काय कर्णधाराने त्याच्यावरच विश्वास दाखवले. तोच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. सूर्या पहिला बॉल. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. यस बॅटची कडा घेऊन टी रक्षकाकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्याने झेल टिपलाय. विकेट आली आहे. आदित्य दळवी बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. मंगेश वैदी माहुलगावचा मंगेश मैदानामध्ये आलाय. बॅटिंग करावी लागेल. धावा झाल्या धावफलकावरती 13. 57चा पाठलाग. पहिल्याच बॉलवर विकेट आली. आदित्य दळवीला तंबूचा रस्ता दाखवलाय सूर्याने. मॅच ऑन. मुसळधार पाऊस, षटकारांचा पाऊस आता माहुलगावच्या मंगेशला पाडावा लागेल या मॅच मध्ये. विक्रोळी सूर्या. यावेळेला सूर्याचा बॉल. यष्ट्यांचा वेध. यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयड. विकेट आली आहे. मंगेश वैदी बॅक टू द पॅव्हिलियन. काय बॉल हाताळलाय. प्रचंड वेगात हा बॉल हाताळला होता. बरोबर यष्ट्यांचा वेध बॉलने घेतला आणि विकेट आली आहे. मंगेश वैदी माघारी परतलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर विकेट आली होती आदित्य दळवीची. नवीन फलंदाज माहुलगावचा मंगेश वैदी मैदानात आला. तो देखील माघारी परतलाय. आता विकेट हॅट्रिक होईल का पूर्ण पाहायचंय सूर्याची. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रगतीपथावर. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. 57चा पाठलाग करतोय संघ विक्रोळी. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. प्रितेश जोशी नवीन फलंदाज.
2 बॉलवर 2 विकेट्स त्याने पटकावलेत. आता हॅट्रिक ऑन आहे. विकेट हॅट्रिक होईल का पूर्ण या संपूर्ण स्पर्धेतील पहिली? पाहायचंय. हा बॉल सूर्या स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रितेश. हो, यावेळेला काय बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा प्रचंड वेगात हाताळला होता चेंडू. यष्टीरक्षक चांगला प्रयत्न करतायत. डॉट बॉल आलाय. लगातारचे 3ही चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय निर्धाव, कारण पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स आल्या. तिसरा चेंडू निर्धाव आलाय. 13 धावा धाव फलकावरती. प्रितेश जोशी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. नवीन फलंदाज टीम विक्रोळी. टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय. एकाच धावेवर जर आपण पाहिलं तर आता समाधान मानावं लागेल. वाईट बॉल पंच घोषित करतायत, म्हणजेच 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. प्रत्येक बॉल, प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट महत्वाची असणार आहे. आतापासून मात्र धावा झाल्या धाव फलकावरती. आता 15 ऑन बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. उझेर शेख स्ट्रायकिंग एंडला. एक युवा टॅलेंटेड फलंदाज आहे, सध्या चर्चेमध्ये हा फलंदाज. ओ, यावेळेला पुन्हा एकदा प्रचंड वेगात बॉल हाताळलाय. पंचांकडे अपील केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. धाव पूर्ण केली आहे 1. आणि धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 16. लेग बाईटची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. 16 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. काय कमबॅक केलं टीम पाटील 11 या संघाने. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर होता. आपण बॉल मात्र आपण पाहिलं तर गेल्या सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार प्रितेश यांच्या बॅटमधून. गरज आहे षटकारांची आणि तोच षटकार आता मात्र प्रितेश यांच्या बॅटमधून आलाय. धावा झाल्या धाव फलकावरती आता मात्र 22-22. या डावातील पहिला षटकार आपण पाहतोय प्रितेश यांच्या बॅटमधून. ओ, यावेळेला उसळी घेतली चेंडूने आणि यष्टीरक्षक बॉल मात्र सोडण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. प्रत्येक बॉल त्या ठिकाणी अडवला जातोय आणि हा डॉट बॉल आलाय. म्हणजे जर आपण पाहिलं तर आता तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22-22. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 22. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता 35 धावांची गरज असणार आहे टीम विक्रोळी. पुन्हा एकदा आपण पाहतोय सोहेल शेख याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. कर्णधार सुमित ढेकळे यांनी त्याच्यावर विश्वास दाखवलाय. 18 मध्ये आता करायचे आहेत 35 धावा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 1 सामना क्रमांक 2 पाटील 11 आणि त्यांच्या विरुद्ध विक्रोळी. महत्वपूर्ण लढत. धावा झाल्या धाव फलकावरती 22. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी मात्र 35 धावांची गरज असणार आहे टीम विक्रोळी. सोहेल शेख आलेत गोलंदाजीसाठी. समोर आपण पाहतोय उझेर शेख स्ट्रायकिंग एंडला. एक युवा टॅलेंटेड फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. सलामीवीर फलंदाज विक्रोळी या संघाचा हुकमी एक्का मैदानामध्ये बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल सोहेल यांचा. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर आणि म्हणजेच उझेर यांची विकेट आणि या पहिल्या बॉलवर विकेट. म्हणजेच धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 4 गडी माघारी परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय दिलेश देवरुखकर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 17 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 17 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असणार आहे. दिलेश देवरुखकर या खेळाडूकडे क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची आणि तोच फलंदाज आता मैदानामध्ये आलाय. ओ, यावेळेला जर आपण पाहिलं तर
फटका खेळलेत त्या ठिकाणी डीप मधून आपण पाहतोय फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचलोय धाव फलकावरती 23. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय पुन्हा एकदा. उर्वरित 16 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 16 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी मात्र 34 धावांची गरज असणार आहे या मॅचमध्ये. प्रितेश जोशी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. त्यांच्याच बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आला या इनिंग मधील. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळले आहेत प्रितेश. फिल्डर आहेत, प्रयत्न करतायत, जज करतायत आणि राहुल मात्र बॉल पर्यंत पोहोचलेत. त्यांनी झेल टिपलाय आणि विकेट आली आहे. प्रितेश जोशी देखील माघारी परतलेत. ऋषी आलेत बॅटिंगसाठी. ओ, यावेळेला जर आपण पाहिलं तर आता वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकाने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 24-24. ऋषी आलेत नवीन फलंदाज बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत आणि नो बॉल आता पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच घोषित करतायत. ऋषी लोखंडे बॅटिंगसाठी आलेत. नो +1 म्हणजे अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 25 या आकड्यावर. 25. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. माफ करा, 26 धावा धाव फलकावरती झाल्यात. ओहो, फ्री हिटचा बॉल प्रचंड वेगात बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल एक. 27 धावा धाव फलकावरती. 57चा पाठलाग. 14 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 30 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची ताकद मात्र दिलेश देवरुकर यांच्याकडे आहे आणि तोच फलंदाज आपण पाहतोय मैदानात. ओ, यावेळेला उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. हॅफ्रॅकर बॉल होता, गेलाय बरोबर यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल. मॅचचं समीकरण आता 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि आणखीन 30 धावांची गरज असणार आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. बॅटिंग करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय, त्याची पडताळणी केली जाईल. नो बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर क्रिकेट विश्वातले तारे सितारे इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी. योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळला होता. म्हणजेच रिव्ह्यू देखील गमावल्या टीम विक्रोळी. आपण याची नोंद घ्या. आता शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावा झाल्या धाव फलकावरती आता मात्र 27-27. आपटलेला बॉल. आता नो बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 28. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. होऊ शकते मॅच पूर्ण. मॅच जिंकू शकते विक्रोळी. पण समोर जर आपण पाहिलं तर पाटील 11 तेवढाच भरभक्कम असा संघ आहे. मॅच सोडायला कोणताच संघ तयार नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा प्रचंड वेगात बॉल हाताळलाय. डॉट बॉल आलाय म्हणजे 4 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28. मॅचचं समीकरण उर्वरित 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे 29 धावांची. लास्ट 12 बॉल 29 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम विक्रोळी.
12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 29 धावांची गरज. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, षटक क्रमांक 5 पवन केने गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओ पहिला बॉल काय हाताळलाय पहा, पहिलाच बॉल, रन मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल निर्धाव आलाय. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 29ची गरज आहे. बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये. आता वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 29. हो यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 10 आणि 10 मध्ये करायचे जिंकण्यासाठी 28 धावा. आणखीन एक चेंडू, पुन्हा एकदा बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूंमध्ये 28ची गरज असणार आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी टीम विक्रोळी. पवन केनेचे महत्वपूर्ण षटक. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल लगातारचा आपण पाहिलं तर तिसरा चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतो. पण या बॉलवरती जर आपण पाहिलं तर विकेट देखील आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. राहुल आलेत बॅटिंगसाठी. 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये 28 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 29 धावा धाव फलकावरती झाल्यात टीम विक्रोळी. ओ यावेळेला हलक्या हातांनी बॉल स्टीअर केलंय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. सूर्या एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 31. 31 ऑन बोर्ड. पटलेला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळले जरूर. पाहायचंय किती लांब. यस बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी काय फटका खेळलाय पहा राहुल यांच्या बॅट मधून. हा दर्जेदार स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. आणि आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 37. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असणार आहे. ओमसाई बांद्रा कर्णधार, आपण टॉस साठी व्यासपीठावर या. प्रथम आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. आकाश चिंदारिया टॉस साठी या. ओमसाई बांद्रा. 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 20 धावांची गरज आहे. 37 धावा धाव फलकावरती टीम विक्रोळी. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण राहुल वराडकरने मागील षटकातील शेवटच्या बॉलवर ठोकलेला षटकार आणि म्हणूनच की काय आता मॅच मध्ये कमबॅक केले टीम विक्रोळी या संघाने. सहा चेंडू 20 धावांची गरज. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 37 धावा धाव फलकावरती झाल्या. 37 ऑन बोर्ड टीम विक्रोळी. करण पाटील आलेत गोलंदाजीसाठी. 6 बॉल मध्ये आता 20 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. समोर आपण पाहतोय दिलेश देवरुखकर नवीन गोलंदाज. करण पाटील मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येताना. शेवटचा षटक, शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 20 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. पहिला बॉल
पहिलाच बॉल अनप्लेएबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिलाच बॉलवरती आपण पाहिलं तर काय घडतंय मैदानामध्ये. एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. मॅचचं समीकरण आता आपण पाहतोय. उर्वरित 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. धावा झाल्यात धाव फलकावरती आता 38 धावा, 38 ऑन अ बोर्ड. ज्या खेळाडूने आतापर्यंत मागील षटकातील शेवटच्या बॉलवर पवन केनेच्या विरुद्ध षटकार टोकलाय तो आता मात्र स्ट्रायकिंग एंडला राहुल वराडकर. यावेळेला वा पाहत रहा, बघत रहा, राहुल वराडकर मैदानामध्ये आलाय आणि त्याच्याच बॅट मधून हा उत्तुंग आसमानी गगनचुंबी लाजवाब षटकार. मॅच ऑन. व्हॉट अ शॉट. 2 षटकार आतापर्यंत राहुल वराडकरच्या बॅट मधून. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 44. आता मॅच ऑन. मॅचचं समीकरण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे 13 धावांची. आपटलेला बॉल याही बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार आणि आता पाहायचंय 6 षटकार आलाय राहुल वराडकर यांच्या बॅट मधून. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आणि मॅचचं गणितच मात्र बदलून गेलंय. राहुल वराडकर आपण पाहतोय मैदानात आला, त्याच्या बॅट मधून लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार आले आणि पाहायला मिळालं तर षटकारांची हॅट्रिक देखील म्हणजे 3 लगातार षटकार देखील आपण पाहिलं तर पूर्ण केले. तसं चंदू सरांचं देखील लक्ष आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. आणि कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे आणि लगातारच्या आपण पाहिलं तर 3 बॉलवरती 3 षटकार राहुल वराडकरच्या बॅट मधून. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 50. जिंकण्यासाठी मात्र गरज असणार आहे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 7 धावांची अजूनही गरज. राहुल वराडकर नावाचं वादळ मैदानामध्ये आपण पाहतोय आणि त्याच्याच बॅट मधून हे षटकार पाहायला मिळालेत. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विक्रोळी आणि त्यांच्या विरुद्ध पाटील 11. काय सामना रंगला. रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना आहे. करण पाटील. मॅच ऑन. सगळ्यांचंच लक्ष मॅचवर. काय सामना रंगतोय. दिवस क्रमांक 1 सामना क्रमांक 2. दडपण दबाव निर्माण झालाय प्रत्येक खेळाडूवर. आता मॅच ऑन झाली आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज. हा सामना रंगलाय आणि विश्वसाई दरबार विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वरळी मान्सून धमाका. या धमाकेदार परफॉर्मन्स केलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग, हँडसम, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. व्हॉट अ शॉट. चंदू सर काय म्हणाल. काय सामना रंगलाय. राहुल वराडकर मैदानामध्ये आला, त्याच्या बॅट मधून 4 बॉलवर 4 षटकार आले. या पावसाळ्यातील सगळ्यात जबरदस्त खेळींपैकी एक आणि अशा प्रकारची या मैदानात बॅटिंग म्हणजे डोळ्यांचं पारणं फिरणारे क्षण आहेत. मी तर म्हणेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये, परंतु कमबॅक बॉलर सुद्धा करू शकतो. पाहूया काय होईल. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 1 धावेची गरज असणार आहे. स्वप्नील शिरवाडकर साहेबांकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे या ठिकाणी. वा क्या बात आहे. सगळ्यांचंच लक्ष या मॅचवर. सगळे चाहते मैदानामध्ये आपण पाहतोय आणि राहुल वराडकरने केलेली ती फलंदाजी. काय कमबॅक केलंय. या फटक्याने सामना फिनिश. मॅच जिंकली आहे टीम विक्रोळी. राहुल वराडकर नावाचं वादळ सर मैदानामध्ये अक्षरशः घोंगावला मॅच फिनिश करून. अमोल म्हात्रे सर खुश. काय मॅच झाली आहे. जबरदस्त. दोन्ही टीम चांगल्याच खेळल्या, परंतु विक्रोलियन्सने आपला हुकमाचा एक्का राखून ठेवला होता असं म्हणावं लागणार आहे. आणि तो आला आणि तुटून पडला. म्हणजे भले फलंदाज या खेळपट्टीवर स्ट्रगल करत होते, परंतु हा आल्या प्रतिस्पर्ध्यांना स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. 6 बॉलमध्ये 30 धावा. म्हणजे ज्याने 2 ओव्हर अगोदर मॅच पाहून जो बाहेर गेलाय आणि आता पुन्हा आला असेल तर त्याला विश्वास बसणार नाही. असं होऊ शकतं का. हो, मुंबईमध्ये काही होऊ शकतं. आणि इकडे जबरदस्त कामगिरी.
दीपक भाटकर साहेब यांच्याकडून 1000